आज आपण महाशिवरात्रीसाठी 1100 पदरांची वात कशी बनवायची ते बघणार आहोत. तिथं कापूस घेतलेला आहे मी, एक बांगडी, आणि त्याला असं आपण जशी नॉर्मली 5 बोटावर वात बनवतो का, तसंच अगोदर धागा, एक सूत काढायचा आहे बारीक असं, आणि त्याला असं पिळा देत देत चांगलं बारीक सूत बनवायचं आहे. कापूस चांगला निवडलेला पाहिजे, त्याच्यात काहीही घाण पाहिजे नाही, आणि चांगल्या पिंजलेला पाहिजे. ते पहा, मी जसं एक छोटंसं बांगडी घेतली होती, एक गोल बांगडी, तर त्याचं भिंडोळं बनलं आहे बघा. जसं दोरा आपण विकत आणतो का, तशा प्रकारे तसं बनलं आहे. आणि मी त्याला चांगला पीळ देऊन देऊन चांगलं असं बघितलं आहे की ते तुटणार आहे का नाही. तुम्ही जर हलका पीळ द्याल ना, तर ते लवकर धागा तुटून जाईल. तर जेव्हा आपण वात वळवू तेव्हा ते तुटू शकतो, म्हणून तुम्ही चांगला चेक करून असा दोरा बनवून मगच गुंडाळा. हे असंच आपल्याला सगळं पूर्ण तयार करायचं आहे. चांगलं मोठं भिंडूळ झालं पाहिजे, हे असं कापूस निवडलेला पाहिजे, आणि असा पॉलिथिनमध्ये भरून ठेवायचा, म्हणजे तो घाण होत नाही. हे असं बघा, हे मोठं माझं भिंडूळ झालेलं आहे. तुम्ही कार्डबोर्ड घ्या किंवा पॅड घ्या, कोणतं तुम्हाला एखादी डायरी असेल डायरी घ्या, कंपास घ्यायचा असेल कंपास घ्या मुलांचा. तर मी इथं पॅड घेतलेला आहे, पेपर पॅड, तर त्यालाच मी गुंडाळते आहे. असे मोजत मोजत एका साईडनं एक असा पकडत आपल्याला असे 1100 पदर आपल्याला त्याच्यावर करायचे आहेत. आणि ते मोजण्यासाठी 100 पदर झाले ना, आपण हे सरकी जे म्हणतो ना, मधल्या जे बिया असतात ना, त्या आपल्याला 11 बिया घ्यायच्यात, कारण आपण 1100 पदर बनवणार आहे ना. तर मग 11 घ्यायच्या. 100 झालं की एक बाजूला ठेवायची. असे करत 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 आपल्याला 1100 पदर पूर्ण तयार करायचे आहे. 100 मोजले की एक बिया बाजूला सरकवून द्यायची, कारण आपल्याही लक्षात राहतं की किती पदर झाले. असंच करत करत शेवटपर्यंत तुम्ही पूर्ण करून घ्या, पूर्ण मोजून घ्या, आणि व्यवस्थित बघा. माझा धागा कुठेही तुटत नाही, त्याच्यामुळं तुम्ही चांगला पीळ द्या त्याला, तर तुमचा तुटणार नाही अजिबातसुद्धा. आणि जेव्हा सगळे 1100 पदर होतील तेव्हा आपल्याला थोडासा असा धागा साईडला ठेवायचा आहे, आणि ते असं काढायचं आहे वात आपल्याला. आपण कशी हाताला गुंडाळ्यावर कशी काढतो तशीच. पण आता हे कसं जास्त पदर झालेलं असल्यामुळे एकदम घट्ट बसलेलं आहे ते, तर असं हळूहळू हळूहळू ओढत ओढत आपल्याला असं काढायचं आहे. आणि मग आपण त्याला काय करणार आहोत माहिती आहे का, हे असं काढलं ना, थोडासा पीळ द्यायचा आहे बस. आपली वात कशी देतो ना, ठेवतो ना आपण, पीळच बसतो ना त्या वातीला आपोआपच, तसंच. आणि तो जो शिल्लक राहिलेला धागा आहे ना, तो त्याला असा गुंडाळायचा असं वरती, आणि असा पीळ देऊन ठेवायचं. ही आपली बनली महाशिवरात्रीसाठी 1100 पदरांची वात.